लौकिक मनुष्य जीवन प्राप्त करून नैसर्गिक साधन संपत्तीचा वारंवार वापर करी. प्रत्येक क्षेत्र पादाक्रांत करून मनुष्य प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटत आहे. मात्र शेतीतील ज्या आपण फांदीचा आधार घेतलाय तीच फांदी तोडतोय काय, असा प्रश्न माझ्या मनाला पडला. आपण ज्या निसर्गातून मोठे होतोय त्याच निसर्गाने आपल्याला दिलेली अमृततुल्य देणगी म्हणजे पाणी, आणि याच पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी मी स्वेजल गोविंदा उके, राजीव गांधी कनिष्ठ महाविद्यालय सेंदूरबापा येथून आलेली आहे आणि मी आज तुमच्या समोर विषय मांडते जल संवर्धन. मित्रांनो, पाण्याला आपण जल असे म्हणत असतो. जल या शब्दामध्ये दोन अक्षर येत असतात. तर ज म्हणजे जन्मापासून आणि ल म्हणजे लयापर्यंत. जन्मापासून ते जे लयापर्यंत साथ देतं ते म्हणजे पाणी. अगदी जन्माआधी आईच्या पोटामध्ये असताना पाणी आपली काळजी घेत असते, मग आपणही पाण्याची काळजी घेतलीच पाहिजे. मित्रांनो, हजारो वर्ष झाली उपनिषदेची रचना आणि रचनाकारांनी त्यात एक सुंदर ओळ बोलली की अन्नम जगतम प्राणम प्रावृत्ति कालस्य जन्मायंतम यशमादित्यम परिशस्य प्रावृत्ति कालम प्रयत्न. या ओळीचा अर्थ असा आहे की अन्न हे जगताचे प्राण आहे आणि ते पर्जन्याच्या स्वाधीन आहे, आणि या पर्जन्य काळाचा यथायोग्य अभ्यास समजता पाण्याचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. कारण मित्रांनो, पाणी नाही तर वनस्पती नाही, वनस्पती नाही तर अन्न नाही, अन्न नाही तर जीवन नाही. याचाच अर्थ असा की आपले जीवन हे पाण्यावर अवलंबून आहे असंच नाही, तर आपल्या जीवनाला सर्वस्वभूत आधार असणारा घटक म्हणजे पाणी आहे. मित्रांनो, साहित्य, संस्कृती, विज्ञान आपल्याला पाण्याची उपमा देत असते, जीवनाला पाण्याची उपमा देत असते. विज्ञान असं सांगते की मनुष्याच्या शरीरामध्ये 60 ते 70% पाणी असते, म्हणून आपण पाण्याला जीवन असे म्हणत असतो. मित्रांनो, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत चर्चेला जाणारा हा पाणी प्रश्न थेट राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर दिलाच्या पाठीमागे ज्वालाबाई करतोय, आणि या शतकात झाले तर ते पाणी प्रश्नावर होईल असे जागतिक बँकेचे उपाध्यक्ष डॉक्टर रुस्माई यांनी. मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच असेल की आपल्या भारतामध्ये राज्यामध्ये युद्ध वाढले आहे. याचं ज्वलंत उदाहरण सांगायचं झालं कर्नाटक आणि तमिळनाडू यांच्या क्षेत्रामध्ये वाहणारी कावेरी नदीच्या माध्यमातून पाण्यासाठी भांडणे सुरू आहे. एवढेच नव्हे तर लोकसभा, विधानसभा यामध्ये पाणी प्रश्नावरून गदारोळ होत आहे. शेती क्षेत्रामध्ये पाणी वाटपावरून भावाभावांमध्ये भांडणे वाढत आहेत. एवढेच नाही तर सार्वजनिक नळांवर लढाया वाढत आहेत. आणि हे सर्व पाहिल्यानंतर मला असे वाटते की तिसऱ्या महायुद्धाला भविष्यात नाही तर आताच कुठेतरी सुरुवात झाली आहे. मित्रांनो, जर या महायुद्धापासून आपल्याला वाचवायचे असेल तर जल साक्षरता आणि जल संवर्धनाशिवाय कोणताही दुसरा मार्ग नाही. दामोदर नदीकोरे बहुउपदेशीय परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या भाषणात ते म्हणतात की अतिरिक्त पाणी हे राष्ट्रासाठी संकट नसून जर आपण त्याचा योग्य व्यवस्थापन केले तर ती राष्ट्रीय संपत्ती ठरू शकते. एवढेच नाही तर 2-4 टाके बांधून जल संवर्धन करा असे सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा जडबुद्धी वेचून या शक्ती उदतच चालावे बहुयुक्ती असे सांगणारे संत तुकाराम महाराज असतील. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर आपल्या संपूर्ण देशामध्ये अनेक महापुरुषांनी पाण्याची महती सांगितली आहे, परंतु आजही जर आपण त्याकडे दुर्लक्ष करीत राहिलो तर फार मोठं संकट येईल. नीती आयोगाच्या ताज्या अहवालानुसार 2030 साली आपली पाण्याची गरज सध्याच्या गरजेपेक्षा दुपटीने वाढणार आहे. मग विचार करा मित्रांनो, अनेक काही पशु पक्षी प्राणी हे पाण्याने तडफडून मरतील. याला जबाबदार कोण? मनुष्यच ना. मित्रांनो, ज्या निसर्गाने आपल्याला आज फुकटचं पाणी दिलं ते आज आपल्याला विकत घ्यावं लागत आहे. शेवटी मित्रांनो, दुष्काळाच्या कृपेने तुमचे आमचे वांदे झाले, दुष्काळाच्या कृपेने तुमचे आमचे वांदे झाले. टँकर आणि बिसलेरीवाल्यांचे दाम मात्र दुप्पट झाले. टँकर आणि बिसलेरीवाल्यांचे दाम मात्र दुप्पट झाले. त्यांच्यासाठी पाण्याचा पैसा, पण आपल्यासाठी पैशाचे पाणी आणि टँकर मागे धावणाऱ्याची एक वेगळीच कहाणी आणि टँकर मागे धावणाऱ्याची एक वेगळीच कहाणी. परंतु मित्रांनो, लक्षात ठेवा, ज्या प्रगत मानवजातीला या परग्रहावरून इथे उतरवलंय त्याच मानवजातीला पाणी अजून निर्माण करता आलं नाही. मग जे आपण तयार करू शकत नाही मग त्याचा काटकसरीने वापर तरी करायला हवा. कारण आजची बचत उद्याचा आधार. भूजल संवर्धनाचा करूया निर्धार. मित्रांनो, आता तरी पाण्यात कपात करा, नाहीतर भविष्यात
जमिनीमध्ये पाणी बघितलं, आज आपण तेच पाणी पाऊच मध्ये बघतो. याला जबाबदार कोण? मनुष्यच ना. त्याची वृक्ष तोडच ना. पाणी अडवलं नाही तर जिरवलं नाही. म्हणून मित्रांनो, पावसाळ्यातील थेंब थेंब पाणी जमिनीमध्ये अडवा आणि त्याला जमिनीमध्ये जिरवा. तेव्हाच कोरोना लसीप्रमाणे संपूर्ण भारत देशाला पाणी पुरवठा करणारा भारत देश हा जगामध्ये एकमेव असेल. मित्रांनो, इस्रायल सारख्या देशामध्ये फक्त आपल्या 10% पाऊस पडत असतो, परंतु आजही तिथे नंदनवन फुलू शकते. याला कारणीभूत कोण? तिथला वॉटर मॅनेजमेंटच ना. त्यांचा अभ्यास इतका पक्का आहे की एक वेळा नळातून पाणी पडलं तर ते 7 वेळा रिसायकलिंग यूज होऊनच बाहेर पडतं. हे सर्व आपण आपल्या काढू शकत नाही. यावर माधवराव चित्रे म्हणतात की आपल्या भारत देशामध्ये जल संवर्धनाची कमतरता नाही तर जल नियोजनाची कमी आहे. जल नियोजनाची कमी आहे. म्हणून मित्रांनो, आपण शेती क्षेत्रामध्ये ठिबक सिंचन, तुषार सिंचनाचा वापर करा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावरील वॉटर मॅनेजमेंटचा आदर्श घ्या आणि हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपल्या या संपूर्ण भारत देशाला तरुण पिढीला जल साक्षरतेची आणि जल संवर्धनाची खरी जाणीव होईल. यामध्ये आपण स्त्रियांनाही सामावून घेतलं पाहिजे, कारण सकाळी पाणी भरताना रात्रीच्या माठातील पाणी शिळ होणार नाही आणि भांडी घासलेले पाणी वाया जाणार नाही. मित्रांनी, एवढंच नाही तर आपल्या शाळा महाविद्यालयामध्ये पटनाट्य, एकांकिका यांच्या माध्यमातून जलदिंडी काढून जनजागृती केली पाहिजे. तेव्हाच मुलांच्या हृदयामध्ये रुजलेला पाण्याचे वटवृक्षात रूपांतर होईल आणि त्यामधूनच ते माधवरावांचे राजेंद्र सिंग घडतील. मित्रांनो, जर आपल्याला कृत्रिमरित्या पावसाचा लाखो रुपयांचा खर्च वाचवायचा असेल तर सरफेस रिनोटर हार्वेस्टिंग, रूफ रिनोटर हार्वेस्टिंगने ज्याप्रमाणे शेवटी एवढेच म्हणेन की थेंब थेंब पाण्याचा लाख लाख मोलाचा, थेंब थेंब पाण्याचा लाख लाख मोलाचा. जय हिंद, जय भारत, जय विज्ञान, जय पर्यावरण.